नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS पॅटर्ननुसार जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये पहा आपण टोटल 30 प्रश्न जे आहेत हे घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत पहा यामध्ये आपण करंट अफेअर्स 2023 सुद्धा ॲड केलेला आहे। मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉइन करायचं आहे। म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा 13 ते 29 जानेवारीमध्ये पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा जी आहे ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर भारत हा जो देश आहे पहा भारतामध्ये करण्यात आली होती 13 ते 29 जानेवारी या दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत पहा हे आपल्याला महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत आणि IBPS मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला यापूर्वीही विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न दुसरा आहे, बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत। पहा या ठिकाणी आपल्याला वाद्य आणि एक वादक असं विचारलं आहे। लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला वादकाचं नाव दिलेलं आहे बुधादित्य मुखर्जी, तर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर सतार हे जे वाद्य आहे हे वाजवण्यात एक्सपर्ट होते, म्हणजेच बुधादित्य मुखर्जी आहेत हे सतार या वाद्याशी संबंधित येतात। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, गूगल। लक्षात ठेवा मित्रांनो गूगल या कंपनीद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम प्रणालीचे नाव काय आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, गूगल ही जी एक कंपनी आहे तर या कंपनीद्वारे मोबाईलसाठी असणारे आपले एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे त्याला आपण OS म्हणतो, तर ती त्यांनी एक तयार केलेली आहे, तर त्या ऑपरेटिंग सिस्टमचं नाव काय आहे। लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी अँड्रॉइड आहे पहा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही गूगल या कंपनीद्वारे बनवण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा यामध्ये विंडोज जी आहे ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची एक ऑपरेटिंग सिस्टम आहे। लक्षात ठेवा यावर आपल्याला प्रश्न कसे कसे विचारले जातात, तर विंडोज ही जी आहे म्हणजेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO लक्षात ठेवायचे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे CEO आहेत सत्या नडेला हे जे आहेत सध्याचे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत। या ठिकाणी पहा अँड्रॉइड म्हणजे कोणती, तर गूगल या कंपनीने बनवलेली आहे अँड्रॉइड, तर गूगल या कंपनीचे CEO देखील लक्षात ठेवायचे, गूगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई। मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या ज्या कंपन्या आहेत या दोन्ही कंपन्यांचे जे CEO आहेत हे भारतीय आहेत। यानंतर लिनक्स ही जी आहे लायनक्स किंवा लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टमच आहे, तर ही जी आहे ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे। आणि सिरी हे जे आहे पहा हे ॲपल, लक्षात ठेवा ॲपल म्हणजेच आयफोन या कंपनीचं एक व्हॉइस असिस्टंट आहे पहा सिरी। यामध्ये लिनक्स अँड्रॉइड आणि विंडोज या तीनही ऑपरेटिंग सिस्टम आहेत, त्यामुळे पहिला ऑप्शन जे आहे हे कधीच असणार नाही। आणि गूगलद्वारे बनवण्यात आलेली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे तिचं नाव आहे पहा अँड्रॉइड आणि ते प्रत्येक फोनमध्ये आपण वापरतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा प्रयत्नांवर पाणी फिरणे, या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मित्रांनो हा जो वाक्प्रचार आहे पहा हा TCS पॅटर्नमध्ये आपल्याला विचारण्यात आला होता पहा, जी म्हाडा भरती झालेली आहे पहा 2022 मध्ये, तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रयत्नांवर पाणी फिरणे त्यालाच म्हटलं जातं पहा केलेले प्रयत्न जे आहेत ते वाया जाणे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असं उद्गार कोणत्या घटनेबाबत काढलं होतं। प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर इंग्रज सरकार सैतान आहे हे जे वाक्य आहे हे महात्मा गांधींचं आहे आणि ते कोणत्या घटनेच्या बाबतीमध्ये त्यांनी ते काढलेलं होतं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला तर त्यामध्ये गांधीजींचं एक वाक्य होतं किंवा त्यांचं एक उद्गार होतं इंग्रज सरकार सैतान आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालेला आहे 1919 या वर्षी झालेला आहे।
प्रश्न 6वा आहे, लाल माती रंगीत म्हणे या पुस्तकाचे वा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, आपल्याला पुस्तकं आणि त्यांचे लेखक जे आहेत त्यावरही इम्पॉर्टंट असे प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की लाल माती रंगीत म्हणे या पुस्तकाचे किंवा कादंबरी जे आहे त्याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर शिवाजी सावंत. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, शिवाजी सावंत यांचे आपल्याला महत्त्वाचे पुस्तकं हे नेहमी विचारले जातात. तर त्यामुळेच पहा, आपण शिवाजी सावंत आणि जे काही मोठे मोठे लेखक आहेत आणि त्या प्रत्येकाची जे पुस्तकं आहेत ते देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि यावर्षी जे काही TCS पद्धतीने तलाठी भरती आणि वनरक्षक भरती झालेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त लक्षात ठेवायचे आपल्याला पुस्तकांवरती भर देण्यात आलेली आहे. जे जुने पुस्तकं आणि 2023 मध्ये पब्लिश झालेले जे पुस्तकं आहेत हे महत्त्वाचे पुस्तक आपल्याला नेहमी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 7वा आहे, गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर मतभेद झालेला आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. गंगा नदीचा जो पाणी आहे त्या पाण्याच्या वाटणीबाबत भारत आणि असा कोणता देश आहे की त्या दोन देशामध्ये मतभेद निर्माण झालेले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, भारत आणि बांगलादेश. लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान गंगा नदीचं जे पाणी आहे या पाणी वाटपाबाबत एक मतभेद जो आहे तो झालेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, इन्सुलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे? म्हणजे मानवी शरीराच्या कोणत्या भागामध्ये इन्सुलिन जे आहे हे निर्मित होतं किंवा निर्माण होतं किंवा लक्षात ठेवा तयार होतं. कारण आपल्या विज्ञानमध्ये असे थोडेसे वेगवेगळे प्रश्न हे विचारले जातात. आणि हा जो प्रश्न आहे पहा, आरोग्य सेवक भरती जी 2021ला झालेली आहे त्यामध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर स्वादुपिंड जे आहे तर स्वादुपिंडमध्ये होतं पहा इन्सुलिनची निर्मिती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून खालीलपैकी कोणता करार घडवून आणला होता? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SSC मध्ये विचारण्यात आला होता. भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियनने मध्यस्थी केली होती आणि ती मध्यस्थी करून त्यांनी एक करार घडवून आणलेला होता. तर त्या कराराचं नाव काय आहे किंवा कोणता करार त्यांनी घडवून आणला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, ताश्कंद करार आहे. पहा, ताश्कंद करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झाला होता आणि हा जो करार आहे हा सोव्हिएत युनियनने मध्यस्थी करून म्हणजे घडवून आणलेला एक करार होता, ताश्कंद करार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण आपल्याला पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी आपला अर्धवट म्हण दिलेला आहे, पै दक्षिणा आणि डॅश. तर ही पूर्ण म्हण करण्यासाठी खालीलपैकी कोणता ऑप्शन बरोबर असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, लक्ष प्रदक्षिणा. लक्षात ठेवायचंय, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा ही जी आहे म्हण ही कंप्लीट होती. यावरती आपल्याला मित्रांनो महत्त्वाचे म्हणीवरती प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारले जातात पहा. म्हण दिलेली असती त्याचा आपल्याला अर्ध विचारतात किंवा कधी कधी आपल्याला अर्धी म्हण दिलेली असती ती पूर्ण करायची असते किंवा आपल्याला एक म्हण दिलेली असते आणि त्याच म्हणीला समान असणारी दुसरी एक म्हण आपल्याला विचारली जाते किंवा कधी कधी आपल्याला ऑलरेडी अर्थ दिलेला असतो आणि त्या अर्थावरून आपल्याला म्हण ती कोणती आहे ती ओळखायची असते. लक्षात ठेवा, त्यासाठीच आपण महत्त्वाच्या ज्या 200 म्हणी असणार आहेत त्या देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावलेली आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. पहा, जी आपल्याला म्हाडा भरती झालेली आहे 2022ची त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जे ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र आहे याचे हे कोणी सुरू केलेलं आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी. आणि यांनी ज्ञानप्रकाश या पुस्तकाने किंवा या वृत्तपत्राने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या सामाजिक सुधारणा आहेत त्या बाबतीमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी जी आहे ती बजावलेली आहे. पर्याय क्रमांक 1 ज्ञानप्रकाश आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा ह्या राज्याच्या कोणत्या दरावरती निर्धारित केल्या जातात? पहा, इथं या ठिकाणी दरावरती किंवा कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात असं विचारलं जातं. लक्षात ठेवायचंय. तर ज्या काही राज्यांना लोकसभा मतदारसंघाच्या जागा दिल्या जातात आणि त्या ज्या जागा आहेत ह्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर त्या ज्या जागा आहेत ह्या लोकसंख्येच्या आधारावरती निर्धारित केल्या जातात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच आर्टिकलमध्ये भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. घटनेतील म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्द आहे पहा राज्यघटनेतील. तर भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात म्हणजेच कोणत्या आर्टिकलमध्ये भाषणाचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 19 जो आहे पहा अनुच्छेद 19 यामध्ये या आर्टिकलमध्ये भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग तयार होतो? पहा या ठिकाणी मराठी व्याकरणाची आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा. आणि ही जी व्याख्या आहे ही सर्वात महत्त्वाची व्याख्या होती. ज्या क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 तेव्हा कर्मणी प्रयोग होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? पहा लसीकरणाने कोणता जो विकार किंवा एक प्रकारे जो आजार आहे तो नियंत्रित केला जाऊ शकत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मधुमेह म्हणजेच पहा डायबिटीज हा जो आजार आहे हा लसीकरणाने नियंत्रित केला जात नाही. यामध्ये देवी, पोलिओ आणि डांग्या खोकला हे तीनही जे आजार आहेत हे लसीकरण करून आपण त्यांना संपवू शकतो. पण मधुमेह जो आहे तशा प्रकारचा रोग नाही किंवा त्याला नियंत्रित करता येत नाही पहा लसीकरणाद्वारे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. क्युलेक्स या डासांमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? पहा क्युलेक्स हा जो डास आहे यामुळे होणारा आजार कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो हत्ती रोग आहे पहा हत्ती रोग होतो पहा क्युलेक्स या डासामुळे. आणि मित्रांनो जेवढे काही असे आरोग्य विभागावरचे इम्पॉर्टंट असणारे जे काही आजार आहेत जे काही आपल्याला परीक्षेला नेहमी विचारले जातात तर ते आजार आणि त्यांचे जे सिम्पटम्स म्हणजे त्यांचे जे लक्षण आहेत ते कशा प्रकारचे असतात त्या लक्षणावरून आजार कसा ओळखायचा यावरही एक आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहात. कारण ही जी पूर्ण आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे यामध्ये फक्त आणि फक्त जे आरोग्य विभाग आहे त्यावरच इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. पहा यापूर्वी आपण आरोग्य विभागावरती एक मोठी जवळपास 40 व्हिडिओची सिरीज घेतली होती. त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण तांत्रिक शब्द म्हणजे तांत्रिक प्रश्न देखील घेतलेले होते. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? पहा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. आज प्रश्न आपल्याला अल्टरनेट 2 परीक्षेसाठी वेगवेगळा विचारला होता. एका ठिकाणी आपल्याला विचारला होता की गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? लक्षात ठेवा तर लोकहितवादी हे जे आहे हे गोपाळ हरी देशमुख यांचं नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? पहा लोकहितवादी. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे? पहा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. कारण असं खालीलपैकी कोणतं वर्ष आहे की ते वर्ष 1901 या वर्षापासून तर आत्तापर्यंत म्हणजे 2023 पर्यंत 5वं सर्वात उष्ण कितवं 5व्या क्रमांकाचं सर्वात उष्ण असणारं वर्ष कोणतं ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 2022 हे जे वर्ष आहे पहा 2022 हे 1901 नंतरचं सर्वात उष्ण असणारं वर्ष ठरलं आहे पहा 5व्या क्रमांकाचं. प्रश्न क्रमांक 19 आहे. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे याचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश वेद होय? लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं आहे कारण आपल्या म्हणजे सध्या 4 वेद आहेत. 4 वेद कोणते कोणते आहेत? सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. तर या 4 वेदांपैकी असा एक कोणता वेद आहे की त्या वेदामध्ये राजा जो आहे राजा त्या राजाला त्याच्या राज्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो अथर्ववेद आहे. पहा अथर्ववेद जो आहे तर या वेदामध्ये समाविष्ट करण्यात किंवा नमूद करण्यात आलेलं आहे की राजाने त्याचं राज्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्वारी आणि तांदूळ म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला विचारला होता महापोर्टलने जी 2019ला परीक्षा घेतली होती पहा त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा जशास तसा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये ज्वारी आणि तांदूळ हे जे 2 पिकं आहेत हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? लक्षात ठेवायचे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे.
हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेषवरती महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। दिनविशेष मित्रांनो दोन प्रकारचे असतात, एक असतो पहा राष्ट्रीय दिनविशेष जो की आपल्या फक्त देशामध्ये साजरा केला जातो, आणि दुसरा जो असतो तो असतो पहा जागतिक दिनविशेष, म्हणजे पूर्ण जगामध्ये तो साजरा केला जातो। तर यावर आपण दोन व्हिडिओज घेतलेले आहेत, एक राष्ट्रीय आणि दुसरा जागतिक, ते जशाच तसे त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो 21 जून 2015, पहा पर्याय क्रमांक 3, 21 जून 2015 या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो साजरा केला होता। कधी कधी प्रश्न विचारला जातो आपल्याला, पहा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो, लक्षात ठेवा, तर त्याचं उत्तर आहे पहा 21 जून। लक्षात ठेवा, फक्त 2015 जे आहे तर त्या वर्षापासून तो सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर 2016 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, राज्याचा म्हणजेच कोणत्या राज्याचा ब्लू मॉर्मॉन हा जो आहे हा राज्य म्हणजेच फुलपाखरू, राज्य फुलपाखराचा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्याचा फुलपाखरू जे आहे म्हणजे राज्य फुलपाखरू जे आहे ते आहे ब्लू मॉर्मॉन। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 23 आहे, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये लागू करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर स्वीडन हा जो देश आहे पहा, स्वीडन हा देश, तर या देशामध्ये सर्वात पहिला माहितीचा अधिकार जो कायदा आहे तो सर्वात पहिला स्वीडनमध्ये लागू करण्यात आला होता। पर्याय 4 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे कारण करंट अफेअर्स देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर तेलबियांच्या उत्पादनामध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य जे आहे ते आहे पहा गुजरात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 25 आहे, भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा करण्यात आली होती? पहा यावर आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे आहेत। पहा, तर जमीन मोजणी म्हणजे भारतातील जी काही जमीन मोजण्याचं क्षेत्र आहे त्यातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर सर्व्हे ऑफ इंडिया। आणि ही जी संस्था आहे सर्व्हे ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे? लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 1767 या वर्षी झालेली आहे सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26 आहे, द टेल्स ऑफ बिडल द बार्ड या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? मित्रांनो हे देखील पुस्तक महत्त्वाचं आहे कारण यामध्ये पहा ज्या काही पर्याय आहेत तर त्यांच्यावरती या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या पुस्तकाचं जे लिखाण आहे ते केलेलं आहे पर्याय क्रमांक 1 J.K. रोलिंग। लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या लेखकाचं नाव म्हणजे या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव इतक्या लवकर सहजतेने लक्षात राहणार नाही, पण लक्षात ठेवा अजून एक तुम्हाला टिप आहे की जो हॅरी पॉटर जे आहे, हॅरी पॉटरची जी पुस्तकांची एक सिरीज आहे तर हे सर्व हॅरी पॉटरचे पुस्तक देखील J.K. रोलिंग यांनी लिहिलेले आहेत। त्यावरून आपल्याला या पुस्तकाचं देखील लक्षात ठेवायचं आहे, द टेल्स ऑफ बिडल द बार्ड। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल J.K. रोलिंग। प्रश्न क्रमांक 27 आहे, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावरती परिणाम करतात? पहा HIV म्हणजे जो एड्स आजार आहे किंवा एड्स रोगाचे जे विषाणू आहेत तर हे जे आहेत हे आपल्या बॉडीतील कोणत्या घटकावरती जास्त परिणाम करतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत पहा व्हाईट सेल्स, तर यावरती म्हणजे या घटकावरती परिणाम करतो पहा HIVचा विषाणू। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 28 आहे, मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते? पहा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीला जी 2017 मध्ये झाली होती आणि 2021 ला देखील जी झाली होती तर त्यामध्ये हा प्रश्न जशास तसा विचारण्यात आलेला होता। मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थामध्ये टायलिन नावाचं एक पाचक द्रव्य असतं? तर लक्षात ठेवा जी आपली माणसाची लाळ असते लाळीमध्ये असतं पहा टायलिन नावाचं एक द्रव्य। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 29 आहे, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीत महिला सदस्यांची संख्या किती टक्के असते? सर्वात आतापर्यंतचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा अंगणवाडीसाठी, अंगणवाडी का जी आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमध्ये महिला सदस्यांची संख्या जी आहे ही असते पहा पर्याय क्रमांक 4 75 म्हणजेच 75% इतकी। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, स्पुटनिक 5
ही लस खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेली होती? पहा, स्पुटनिक 5 ही जी लस आहे ही कोणत्या देशाची लस आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जर रशियाने. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न होता हा. रशिया या देशाने विकसित केलेली लस आहे पहा स्पुटनिक 5. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 3 अनुसूचित जमाती दिल्या आहेत. पहिली आहे गोमित, पारधी आणि भिल्ल. ह्या ज्या आहेत या अनुसूचित जमाती त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात असा प्रश्न आहे. कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर जो अकोला जिल्हा आहे पहा, अकोला या जिल्ह्यामध्ये आढळतात ह्या महत्त्वाच्या 3 आदिवासी एक प्रकारे अनुसूचित जमाती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात लागवडीखालील क्षेत्रापैकी किती टक्के गव्हाचे क्षेत्र आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला माडा भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. तर पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश जो आहे तर त्यामध्ये जे लागवडील खालील क्षेत्र आहे त्यापैकी किती टक्के क्षेत्र जे आहे हे गहू या पिकाचं क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 38 म्हणजेच पहा 38% इतकं जे क्षेत्र आहे पहा हे एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी 38% फक्त गव्हाचं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक केव्हा स्थापन करण्यात आली? यावर आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न विचारले जातात पहा. तर भारतातील सर्वात पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान या नावाची ही जी बँक आहे ही कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 1770. मित्रांनो, वर्ष लक्षात ठेवा 1770 या वर्षी बँक ऑफ हिंदुस्तान जी आहे ही बँक भारतातील पहिली बँक आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा आपल्याला जनगणनेवरती 2011च्या तर त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे पहा. त्यामध्ये जवळपास आपण 40 ते 45 प्रश्न जे आहेत हे फक्त आणि फक्त जनगणनेवरती आधारित घेतलेले आहेत. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे पहा, 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी जी आहे ही 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची घनता आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मराठीमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि TCSचा जो पॅटर्न आहे तर यामध्ये पहा दर पेपरला आपल्याला कमीत कमी 1 ते 2 असे प्रश्न विचारले जातात की त्यामध्ये आपल्याला एक लेखक सांगायचे असतात. या ठिकाणी काय विचारलंय की जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बाबूराव बागुल जे आहेत यांचा काव्यसंग्रह आहे जेव्हा मी जात चोरली होती. आपल्याला जर महत्त्वाचे जे काही 2023 मधील पब्लिश झालेले पुस्तक आहेत किंवा यापूर्वीचे जे काही इम्पॉर्टन्स असे पुस्तक आहेत तर ते जर पाहायचे असतील किंवा त्याचे लेखक पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. प्रश्न 6वा आहे, रक्ताच्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? पहा, ज्यावेळी आपल्या ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये ज्या काही गाठी होतात तर त्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी असं कोणतं जीवनसत्व म्हणजेच पहा तर कोणतं विटॅमिन जे आहे ते कारणीभूत असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व क म्हणजेच पहा विटॅमिन C जे आहे हे कारणीभूत असतं. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला 4 या ठिकाणी काही आजार आहेत विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे. तर लक्षात ठेवायचे रातआंधळेपणा जो आहे रातआंधळेपणा हा विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे होतो. दुसरा जो आजार आहे तो आहे बेरी आजार. पहा बेरी हा जो आजार आहे हा विटॅमिन Bच्या कमतरतेमुळे होतो. या ठिकाणी आहे पहा स्कर्वी हा जो आजार आहे हा विटॅमिन Cच्या कमतरतेमुळे होतो. आणि मुडदूस हा जो आहे लहान लेकरामध्ये जास्त करून आपल्याला पाहायला मिळतो. मुडदूस रोग हा जो आहे हा विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात होतो. लक्षात ठेवायचे त्यामुळे. आणि विटॅमिन C जे आहे किंवा जीवनसत्व क जे आहे यामुळे रक्ताच्या गाठी ज्या आपल्या आहेत त्या होत असतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 7वा आहे, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा सुसंगत. तर याचं उत्तर
पर्याय क्रमांक 4 तर सुसंगतचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा विसंगत. विसंगत म्हणजे काय, एक प्रकारे आपण वेगळे म्हणू शकतो, आणि सुसंगत म्हणजेच काय तर सारखे असणारे. लक्षात ठेवा, सारखे असणारे, त्याला विरुद्धार्थी शब्द काय आहे तर वेगळे म्हणजेच विसंगत. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, 1 जुलै 1955 रोजी डॅश बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलेलं आहे. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला IBPS मध्ये एक वेळा विचारण्यात आला होता. त्या ठिकाणी विचारलं होतं पहा. तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर आहे इम्पेरियल बँक. तर लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला असा विचारला होता की इम्पेरियल बँकेचं हस्तांतरण होऊन काय नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर काय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया हे जे आहे हे कधी 1 जुलै 1955ला कोणत्या बँकेचं तर इम्पेरियल बँक ही जी आहे याचं हस्तांतरण होऊन तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे पहा, आपल्याला हा नगर परिषदमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला DMER जी झाली आहे 2023ला त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 9 आहे, जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभनाथ हे मानले जातात. तर त्यांचा जन्म डॅश या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, यावर आपल्याला नेहमी 2 प्रश्न हे अशा पद्धतीने विचारले जातात की जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण आहेत. तर पहा, ऋषभनाथ जे आहेत हे पहिले तीर्थंकर आहेत. आपल्याला यावर अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की 24वे तीर्थंकर कोण आहेत. तर वर्धमान महावीर. पहा, वर्धमान महावीर हे जे आहेत हे 24वे तीर्थंकर आहेत जैन धर्माचे. या ठिकाणी प्रश्न काय आपल्याला की ऋषभनाथ यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला. लक्षात ठेवायचे, ऋषभनाथ यांचा जन्म जो आहे हा पर्याय क्रमांक 2 तर अयोध्या या ठिकाणी झालेला आहे. जर आपल्याला वर्धमान महावीर यांचा जन्म विचारला तर वैशाली हे जे आहे त्यालाच पहा सध्या बिहार असं म्हटलं जातं. तर वैशाली या ठिकाणी झालेला आहे पहा वर्धमान महावीर यांचा जन्म. आणि ऋषभनाथ जे आहेत त्यांचा अयोध्येमध्ये झालेला आहे. पहिले तीर्थंकर आहेत ऋषभनाथ, 24वे तीर्थंकर आहेत वर्धमान महावीर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल अयोध्या. प्रश्न क्रमांक 10वा आहे, खालीलपैकी कोणता मुस्लिम शासक होता ज्याच्या साम्राज्याने दक्षिणेपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत व्यापलेला होता. प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या काही एक्झाम होतात पहा मित्रांनो, त्यामध्ये SSC वगैरे जे असतात त्यामध्ये अशाच पद्धतीचे आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर खालीलपैकी लक्षात ठेवा, असा कोणता मुस्लिम शासक आहे, एक प्रकारे मुस्लिम आपण त्याला राजा म्हणूया, तर तो कोण होता की ज्याच्या साम्राज्याने दक्षिणेपर्यंत म्हणजे कोणत्या ठिकाणापर्यंत तर साऊथर्न म्हणजे साऊथपर्यंत जवळपास संपूर्ण भारत जो आहे हा तो एकट्या राजाने व्यापून घेतला होता. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अल्लाउद्दीन खिलजी हा जो आहे मुस्लिम शासक तो असा शासक होता की त्याने पूर्ण साम्राज्य जवळपास भारत जो आहे पूर्ण भारत दक्षिणेपर्यंत तो व्यापून घेतलेला आहे. पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स 2023 वरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. कारण मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा जून महिन्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2023 ची कोणत्या ठिकाणी आयोजित केली. तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 12 आहे, बिपरजॉय हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात आले होते. मित्रांनो जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा 2022 आणि 2023 मध्ये जे काही असे इम्पॉर्टंट असणारे चक्रीवादळ होते पहा आणि त्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे त्यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊया. म्हणजे येणारी जी काही झेडपी असणार आहे अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे ते प्रश्न ठरू शकतात. तर पहा बिपरजॉय हे जे चक्रीवादळ आहे हे अरबी या समुद्रात पहा अरबी समुद्रामध्ये आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा कोणत्या वर्षी झालेली आहे. यापूर्वी आपल्याला आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारला होता की जे WHO आहे पहा WHO याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. तर पहा WHO चा फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा जो आहे हा WHO चा फुल फॉर्म आहे. त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं जागतिक आरोग्य संघटना. ही जी एक संस्था आहे तर याची स्थापना आहे 1948 या वर्षी. पर्याय क्रमांक 4 याचं आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचं नेतृत्व केलेलं होतं. या ठिकाणी पहा परत 2 प्रश्न तयार होतात. तर खालीलपैकी म्हणजे कधी लक्षात ठेवा कोणी तर 1924 या वर्षी. कोणत्या वर्षी 1924 या वर्षी कोणी म्हणजेच
कशाची पहा, कोणत्या सभेचे नेतृत्व केलं होतं? बहिष्कृत हितकारिणी. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ताटाखालचे मांजर या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, ताटाखालचे मांजर होणे असा त्याचा अर्थ आहे. आणि हा जो शब्द आहे पहा मित्रांनो, हा अलंकारिक शब्द आहे, 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार एखादा वागणारा जो असतो त्याला म्हटलं जातं पहा ताटाखालचं मांजर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतामध्ये प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला किंवा चालू केला? पहा, शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम शून्याधारित अर्थसंकल्प जो आहे तो सुरू केलेला होता. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, विजय केळकर समितीचा अहवाल खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? पहा, विजय केळकर समितीचा अहवाल जो आहे तो कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा जी आहे या विषयाशी किंवा या घटकाशी संबंधित आहे विजय केळकर समितीचा अहवाल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला जवळपास पहा 2018 मध्ये विचारण्यात आला होता, 2023 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 2021 ला जी भरती झाली पोलीस भरती त्यामध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणाच्या अध्यक्षतेखाली 1929 मध्ये पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला? पहा, प्रश्न या ठिकाणी आपल्याला 2 तयार होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या वर्षी स्वराज्य ठराव मंजूर केलेला आहे? लक्षात ठेवा, 1929 या वर्षी केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1929 या साली स्वराज्य ठराव जो आहे म्हणजे पूर्ण स्वराज्य ठराव तो मंजूर करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, जलीकट्टू ही शर्यत खालीलपैकी कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारशाचा भाग आहे? या ठिकाणी पहा आपल्याला एक खेळ विचारलेला आहे आणि हा जो खेळ आहे हा थोडासा वेगळ्या प्रकारचा खेळ आहे की यामध्ये जनावरांचे भांडण किंवा एक प्रकारे शर्यत लावली जाते, त्याला म्हटलं जातं पहा जल्लीकट्टू. आणि हा जो खेळ आहे तर हा लक्षात ठेवायचे तामिळनाडू म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर तामिळनाडू या राज्यामध्ये हा सांस्कृतिक खेळ आहे किंवा एक प्रकारे तो सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये जी शर्यत आहे जल्लीकट्टू नावाची ती खेळवली जाते. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला भारतासोबत जोडणारा रेल्वे प्रकल्प त्यालाच गोल्डन जुबली आहे? पहा, गोल्डन जुबली रेल्वे लाईन या नावाने ओळखला जातो. प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाला भारतासोबत जोडणारा जो एक रेल्वे प्रकल्प आहे आणि त्या रेल्वे प्रकल्पाचं नाव आहे गोल्डन जुबली, ही रेल्वे लाईन ओळखली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो भूतान देश आहे पहा, भूतान या देशाच्या दरम्यान एक रेल्वे लाईन आहे गोल्डन जुबली या नावाची. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? पहा, या ठिकाणी मनभर म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवायचं, हा ठीक आहे बरोबर, मनभर असाच हा शब्द आहे. तर मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होतं म्हणजे काय दर्शवलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 जो गेलेला व्यक्ती आहे त्याची वाढवून स्तुती करणे असा त्याचा अर्थ होतो. पहा, मेल्या म्हशीला मनभर दूध. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, इबोला या रोगाची विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इबोला हा जो व्हायरस आहे हा कोणत्या वर्षी आढळून आलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1976 या वर्षी इबोला जो व्हायरस आहे हा सर्वप्रथम आढळून आलेला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न 23 आहे, ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हे सर्वात महत्त्वाचा आहे. जो केंद्रशासित प्रदेश आहे, असे जे केंद्रशासित प्रदेश की ज्यांना स्वतःची विधानसभा नसते किंवा त्यांची अस्तित्वात नसते तर त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार असतो? लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी असतो पहा राष्ट्रपती जबाबदार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर या ठिकाणी मित्रांनो हे 4 प्रश्न जे आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आलेले नाहीत आतापर्यंत,
तरीही हे माहीत असणं गरजेचं आहे. जे गृहमंत्री आहेत सध्याचे ते आहेत पहा अमित शहा. जे पंतप्रधान आहेत ते आहेत पहा नरेंद्र मोदी. राष्ट्रपती जे आहेत ते आहेत द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री जे आहेत आपले तर ते आहेत पहा एकनाथ शिंदे. लक्षात ठेवायचं यावर आपल्याला कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही आहेत पहा हे उपमुख्यमंत्री आहेत. कोण कोण? देवेंद्र फडणवीस आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा अजित पवार. हे दोघंही सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि हे जे आहेत पहा असे जे केंद्रशासित प्रदेश असतात की ज्यांना स्वतःची विधानसभा नसते तर त्यांच्या प्रशासनाला जबाबदार असतात राष्ट्रपती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्यक कायदा पारित केला होता? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 1879. पहा 1879 सालचा जो कायदा आहे त्या कायद्याचं नाव काय आहे? दख्खन शेतकरी सहाय्यक कायदा जो आहे तो कशासाठी पारित केला होता ब्रिटिश सरकारने? की शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवलेली होती? पहा या ठिकाणी आपल्याला 4 मोहिमा दिल्या आहेत. लष्कर मोहीम तर त्यामध्ये काय आहे की 2008ला जो मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता तर त्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी भारतीय लष्कराने लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो ही जी आहे टॉर्नेडो ही एक मोहीम आहे ती राबवलेली होती. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी चालवले होते? पहा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे कोणी चालवलेलं होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कृष्णराव भालेकर हे जे आहेत यांनी दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे चालवलेलं होतं. आणि दीनबंधू हे जे आहे पहा हे सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारं एक साप्ताहिक होतं. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 27 आहे. माइंड मास्टर विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि 2023 मधलं लेटेस्ट हे बुक आहे. लक्षात ठेवायचे पुस्तकाचं नाव परत एक वेळा ऐका मित्रांनो. मास्टर माइंड विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 विश्वनाथन आनंद किंवा विश्वनाथ आनंद हे जे आहेत हे पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 28 आहे. जागतिक जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा या ठिकाणी आपल्याला दिनविशेष विचारलेला आहे जागतिक जलदिन आणि उत्तर याचं असेल पर्याय क्रमांक 1 तर 22 मार्च. 22 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. भारतामध्ये पहिले कृषी विज्ञान केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले होते? या ठिकाणी स्थापितच्या ऐवजी पहा मित्रांनो सरळ स्थापन असा शब्द आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. तर भारतातील पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे पर्याय क्रमांक 4 पॉंडिचेरी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतात कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स या कार्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1976. पहा 1976 म्हणजेच 1976 या वर्षी आपल्या भारतामध्ये कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स हे जे कार्यालय आहे याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्रसिंग राणा यांनी डॅश या राज्यामध्ये पाणी क्रांती आणली होती. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे म्हणजे रिव्हिजन आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान या राज्यामध्ये पहा पाणी क्रांती जी आहे त्यांनी आणली होती. या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न जे आहेत हे तीनही परीक्षेला वेगवेगळे विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाची ओळख आहे? तर लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्रसिंग राणा यांना भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न कसा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पाणी क्रांती आणली होती? लक्षात ठेवायचे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होईल राजस्थान या राज्यामध्ये आणली होती. त्या ठिकाणी तिसरा प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणी राजस्थान या राज्यामध्ये
पाणी क्रांती जी आहे ती घडवून आणली होती? तर डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी घडवून आणलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल राजस्थान. प्रश्न दुसरा आहे, 2011ला झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, आपल्याला 2011 मध्ये जनगणना जी झाली आहे त्यावरच प्रश्न हे विचारले जाणार आहेत, कारण 2021ला जनगणना अजून झालेली नाही. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर बिहार जे आहे हे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 3 प्रश्न जे आहेत याच प्रश्नामध्ये कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवायचे, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे, दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे, तिसऱ्या क्रमांकावरती बिहार आहे. यूपी 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, बिहार 3 नंबर. हे जे 3 राज्य आहेत हे लोकसंख्येच्या बाबतीतील टॉप 3 मधले पहिले 3 राज्य आहेत. लक्षात ठेवा, बिहार हे जे आहे हे महत्त्वाचं एक राज्य आहे. प्रश्न तिसरा आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? पहा, अन्नाची निर्मिती करण्यासाठी जे काही वनस्पती आहेत हा कोणता वायू आहे त्याचा वापर करतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जो कार्बन डायऑक्साईड आहे. लक्षात ठेवायचे, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड जो आहे याचा वापर करून वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या असणे आवश्यक असते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी महानगरपालिका जर स्थापन करायची असेल तर कमीत कमी त्या ठिकाणची लोकसंख्या किती असणं गरजेचं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कमीत कमी पहा 3 लाख लोकसंख्या असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 लाख असं उत्तर देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, हे उत्तर चुकीचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आपण जशाच तसा म्हाडा भरतीला आलेला प्रश्न घेतलेला आहे पहा 2023ला, कारण हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी 3 लाख लोकसंख्या असणं गरजेचं आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, पाठलाग करणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा शब्दसमूह कोणता होईल? पहा, पाठलाग करणे त्याचा अर्थ किंवा अर्थाचा शब्दसमूह कोणता असेल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर पाठलाग करणे म्हणजे त्याच्या पाठोपाठ जाणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्तातील पांढऱ्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? पहा मित्रांनो, आपण महत्त्वाचा एक व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. जे काही रोग आहेत किंवा जे काही आजार आहेत लक्षात ठेवा, तर ते आजार आणि त्याचं जे लक्षण आहे त्यावरती आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. त्यामधीलच असा हा प्रश्न असणार आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी ज्या आहेत ह्या कोणत्या आजारामुळे मरण पावतात किंवा नाश पावतात असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, पर्याय क्रमांक 3 जो मलेरिया आहे. पहा, मलेरिया, तर मलेरियामुळे पांढऱ्या पेशी ज्या आहेत ह्या नाश पावत असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे पहा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, उजाडणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, उजाडणे या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर उजाडणे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, अधिकृतरित्या तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो पहा, आंध्र प्रदेश राज्याची विभाजन होऊन कोणतं नवीन राज्य स्थापन झालं आहे? लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश जे आहे त्या राज्याची विभाजन झाल्याच्या नंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी विचारले की तेलंगणा राज्य जे आहे हे कधी निर्माण झालेलं आहे, म्हणजे त्याचं वर्ष आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. तर 2014 या वर्षी पहा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य जे आहे ते वेगळं झालेलं आहे. लक्षात ठेवा, यावर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की 2011च्या जनगणनेनुसार साऊथ इंडियामधील, लक्षात ठेवा कशातील, दक्षिण भारतातील सर्वात लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं होतं? तर आंध्र प्रदेश हे जे आहे हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कशामध्ये, तर साऊथ इंडियामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य होतं. ज्यावेळी पहा 2014ला त्याचं विभाजन झालं तेलंगणा राज्यात, तेव्हापासून 1 नंबरचं राज्य राहिलेलं नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 10वा आहे बिंग, BING. बिंग हे जे सर्च इंजिन आहे हे खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? लक्षात ठेवा, बिंग हे जे सर्च इंजिन आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, बिंग हे एक सर्च इंजिन आहे. यानंतर दुसरं जे आहे ते आहे पहा याहू. तिसरं जे आहे महत्त्वाचं ते आहे पहा गुगल. हे 3 सर्च इंजिन महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचे बिंग हे जे आहे सर्च इंजिन याचं जे विकसित केलं आहे म्हणजे हे कोणत्या कंपनीचं आहे एक प्रकारे, तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे. लक्षात ठेवा, गुगलचं सर्च इंजिन कोणतं आहे, तर गुगलचं सर्च इंजिन गुगल या नावाने आहे. याहूचं जे आहे ते देखील याच नावाने आहे. आणि ॲपल हे जे आहे या कंपनीचं स्वतःचं सर्च इंजिन नाही. लक्षात ठेवायचे, स्वतःचं त्यांचं ब्राउझर आहे पण सर्च इंजिन येत नाही. पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं आहे बिंग हे सर्च इंजिन. प्रश्न क्रमांक 11 आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सागर किनारा लागलेला नाही? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याला समुद्र किनारा लागलेला नाही? लक्षात ठेवा, यापैकी 3 असे आहेत की त्याला समुद्र किनारा आहे. चौथा जो असणार आहे त्याला समुद्र किनारा नाही, म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. आणि उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच पहा औरंगाबाद असंही ऑप्शन येऊ शकतं. तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जे आहे या जिल्ह्याला समुद्र किनारा नाही. यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या 3ही जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे तंबाखूमधील डॅश या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हाच प्रश्न आपल्याला 2014 साली विचारण्यात आला होता की तंबाखूमध्ये कोणतं एक घातक द्रव्य असतं. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे निकोटीन आहे. पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. निकोटीन हे जे आहे हे घातक असा एक पदार्थ आहे आणि तो असतो पहा तंबाखूमध्ये. त्यामुळे कॅन्सर म्हणजे जो आहे कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो तंबाखूमुळे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 29 जुलै. 29 जुलै हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जे काही असे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिन विशेष आहेत ते जर आपल्याला पूर्ण पाहायचे असतील एका वर्षाचे तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे नानासाहेब परुळेकर हे कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? या ठिकाणी मित्रांनो कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवा, काही काही ठिकाणी नानासाहेब परुळेकर दिला आहे आणि काही काही ठिकाणी नारायण परुळेकर असं दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर हे दोन्हीही नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. ज्या ठिकाणी नानासाहेब परुळेकर असं येईल किंवा नारायण परुळेकर असं येईल तर ते कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक आहेत? तर लक्षात ठेवा पर्याय 4 जे सकाळ वृत्तपत्र आहे, सकाळ या वृत्तपत्राचे लेखक संस्थापक जे आहेत ते आहेत नानासाहेब परुळेकर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे गंगा नदी गंगोत्री बर्फाच्या डोंगरामधून उगम पावते आणि कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार झालेले आहेत पहा. तर गंगा नदी आहे ही कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि ती कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो बंगालचा उपसागर आहे पहा. गंगोत्रीमध्ये ती नदी उगम पावून गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे महाराष्ट्र शासनाने संग्राम हा प्रकल्प खालीलपैकी कशासाठी सुरू केला होता? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत हा फक्त आणि फक्त आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यातील हा एक प्रश्न आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर संग्राम हा जो प्रकल्प आहे हा एक महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प असून तो जो आहे तो प्रकल्प पर्याय क्रमांक 2 जेवढ्या काही राज्यातील आपल्या ग्रामपंचायती आहेत त्या कम्प्युटराइज्ड करणं म्हणजेच पहा संगणकीकरण करण्यासाठी संग्राम नावाचा प्रकल्प जो आहे तो शासनाने सुरू केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच त्याला आपण इस्रो म्हणतो. तर याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पहा, सध्याचे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा आपण घेत आहोत पहा सप्टेंबर 2023 मध्ये. सप्टेंबर 2023 मध्ये हा व्हिडिओ घेत आहोत. त्यामुळे आपल्याला सांगायचं आहे की सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर यस सोमनाथ. लक्षात ठेवा यस सोमनाथ हे जे आहेत हे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत. जर आपल्याला माझे विचारलं तर के सिवन डॉक्टर के सिवन जे आहेत हे जुने होते. म्हणजेच पहा जे चंद्रयान 2 झालं होतं, चंद्रयान 2 जे झालं होतं ते यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि यस सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पहा चंद्रयान 3 जे आहे हे यस सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. पर्याय 2 यस सोमनाथ सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 18 आहे
AU स्मॉल फायनान्स बँक, पहा AU स्मॉल फायनान्स बँक याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर 1996, पहा 1996 या वर्षी झालेली आहे AU स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 ज्या लीला सेठ आहेत, पहा लीला सेठ यांचं जे आहे या ज्या आहेत ह्या भारतातील आपल्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत लीला सेठ. एका ठिकाणी याच लीला नावाचा उल्लेख पहा लैला असा नावाने करण्यात आला होता. लक्षात ठेवायचंय आपल्याला ऑप्शनमध्ये परत हा शब्द असा येणार नाही. लीला सेठ हा जो आहे हे आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, भारतात महानगरपालिका आयुक्त हे पद प्रथम कोणत्या वर्षी ब्रिटिश कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये महानगरपालिका आयुक्त हे जे पद आहे हे ब्रिटिश काळामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ते आपल्याला वर्ष सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1865. लक्षात ठेवा 1865 हे जे वर्ष आहे याच वर्षी महानगरपालिका आयुक्त हे जे पद आहे हे ब्रिटिश सरकारने सुरू करण्यात आलं होतं किंवा निर्माण केलेलं आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा TCS आणि IBPS हा जो पॅटर्न असणार आहे यामध्ये सर्वात जास्त इतिहासात जे काही विचारलं असेल ते आहे पहा संस्था आणि त्यांच्या असणारे संस्थापक. तर त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. तर भारतीय सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना ही जी आहे ही न्यायमूर्ती रानडे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 यांनी केलेली आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलेली आहे? बनारस हिंदू विद्यापीठ याची जी स्थापना आहे ही मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. कधी कधी आपल्याला पंडित हा शब्द देखील त्यांनी विचारलेला आहे. पंडित मदन मोहन मालवीय. ऑप्शन 1 योग्य उत्तर असेल. प्रश्न 25 आहे, महिला व बालविकास धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तर महाराष्ट्र हे राज्य आपल्या देशातील असं पहिलं राज्य आहे की या राज्यामध्ये महिला व बालविकास धोरण तयार केलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे. पर्याय 1 महाराष्ट्र आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, भित्या पाटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी म्हण आहे भित्या पोटी ब्रह्मराक्षस तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जो भीतो किंवा घाबरतो त्याच्यावरच आणखी जास्त संकटे जे आहेत हे कोसळतात. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ. आणि हे जे आहे ही कोणत्या दिवशी घडलेली घटना आहे लक्षात ठेवायचंय. म्हणजेच राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा जो आहे हा 2 डिसेंबर या दिवशी साजरा किंवा पाळला जातो. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर जर्नी ॲज अ जर्नलिस्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? 2023 यावरही असे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते. पहा TCS द्वारे जे काही महत्त्वाचे लेखक आहेत त्यांचे पुस्तक आपल्याला विचारण्यात आले होते. तर लक्षात ठेवायचे रिपोर्टिंग इंडिया माय 70 इयर जर्नी ॲज अ जर्नलिस्ट हे जे पुस्तक आहे हे आहे पहा प्रेम प्रकाश यांचं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, सागा दावा उत्सव भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पहा या ठिकाणी एक उत्सव विचारला आहे. सागा दावा उत्सव हा आपल्या भारतातील कोणत्या राज्यात साजरा करतात? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एक 2018 मध्ये प्रश्न विचारला होता की NEFA म्हणजेच पहा नेफा हे जे आहे हे कोणत्या राज्याचं जुनं नाव होतं? तर अरुणाचल प्रदेशलाच पहा नेफा या नावाने देखील ओळखले जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 30 आहे, भारतातील महान चित्रकारांपैकी एक मानले जाणारे राजा रवी वर्मा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध चित्रकार होते? पहा, आपल्या भारतामध्ये अनेक चित्रकार होऊन गेले, त्यापैकी एक महत्त्वाचं नाव आहे राजा रवी वर्मा. तर ते कोणत्या राज्याचे होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर केरळ राज्याचे होते पहा राजा रवी वर्मा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जे आहे हे जिल्हा स्तरावरती कोण करतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, प्रश्न परत एक वेळा ऐका. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व ज्या काही आरोग्यविषयक बाबी आहेत तर त्यांच्यावरती जिल्हा स्तरावर नियंत्रण कोणाचं असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर जिल्हा आरोग्य अधिकारी जो आहे तो नियंत्रण ठेवतो पहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? आणि मित्रांनो, हे जे काही जागतिक दिनविशेष आहेत यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक एड्स दिन हा जो आहे हा 1 डिसेंबर या दिवशी पाळला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, पल्स पोलिओ मोहीम ही किती वर्ष वयाखालील बालकांसाठी राबवली जाते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पल्स पोलिओ मोहीम जी आहे ही किती वर्षाच्या वयाखालील जे बालकं आहेत म्हणजे लहान लेकरं आहेत तर त्यांच्यासाठी राबवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर जे 5 वर्षाखालील लेकरं आहेत पहा 5 वर्षापेक्षा कमी वयाची, तर त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचे पल्स पोलिओ मोहीम जी आहे ही त्यांच्यासाठी राबवली जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, हाडे मजबूत असण्यासाठी डॅश या घटकाची आवश्यकता जास्त प्रमाणात असते? पहा, जे आपले बॉडीतील बोन्स आहेत म्हणजे जे हाडं आहेत तर ते मजबूत करण्यासाठी किंवा मजबूत जे हाडं असतात तर त्यामध्ये कोणता घटक जो आहे तो आवश्यक असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, जे कॅल्शियम आहे. पहा, कॅल्शियममुळे काय होतं तर जे आपले हाडं आहेत हे मजबूत होतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटले आहे आणि शिक्षणाअभावी समाजाची स्थिती त्यांनी मांडलेली आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला 2011 पासून तर 2017 पर्यंत हा नेहमी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पण प्रश्न थोडासा अल्टरनेट करून विचारला होता. या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय की महात्मा फुले यांनी असा कोणता ग्रंथ आहे की त्या ग्रंथामध्ये जे शेतकरी वर्ग आहे तर त्यांचं एक चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे, सोबतच शिक्षणाअभावी समाजाची जी स्थिती आहे ती देखील त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडली आहे. तर या पुस्तकाचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक 2, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे शेतकऱ्यांचं वर्णन. पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न आधी कसे विचारले जात होते की महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, आणि त्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला 3 जे ग्रंथ आहेत ते दुसऱ्यांचे असायचे आणि 4था ग्रंथ महात्मा फुलेंचा असायचा. किंवा कधी कधी असं यायचं की शेतकऱ्याचा आसूड हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो पहा, आरोग्य विभागासाठी महत्त्वाची असणारी तांत्रिक डायरी आहे पहा. तर यामध्ये जेवढ्या काही आतापर्यंत आरोग्य विभागातील महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत ते पूर्ण प्रश्न जशास तसे या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. लेखक आहेत पहा सिंदाळकर आणि सचिन कुरुन, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्याद्वारे हे जे पुस्तक आहे हे पब्लिश केलेलं आहे मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 5000 पेक्षा जास्त एक वन लाइनर क्वेश्चन देखील यांनी यामध्ये ॲड केलेले आहेत. सोबतच पहा, जे 2021 आणि 2022 मधील महत्त्वाचे आरोग्यविषयक ज्या चालू घडामोडी आहेत त्या देखील या पुस्तकामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. सोबतच या पुस्तकामध्ये 80 पेक्षा जास्त गुणांची एक तयारी देखील त्यांनी घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2020 मध्ये जो कोरोना होता म्हणजे कोविड होता त्यावरती महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन देखील या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत. पहा, हे पुस्तक सर्वात महत्त्वाचं आहे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या भरतीसाठी. पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, प्रश्न 6 आहे, खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार काय दिला आहे पहा, तारे तोडणे. तर तारे तोडणे याचा अर्थ काय होतो? लक्षात ठेवा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 2021 ला जी परीक्षा झाली होती पहा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर तारे मोजणे म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 1, वेड्यासारखं काहीतरी वेगळंच बोलणं म्हणजे वेड्यासारखं बोलणं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, ग ल ठोकळ यांनी
खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली नाही असा प्रश्न आहे पहा. लिहिलेली नाही म्हणजे यामध्ये या 4 पैकी ज्या 3 कादंबऱ्या आहेत तर ह्या ग.ल. ठोकळे यांच्या आहेत आणि चौथी कादंबरी ते आपलं उत्तर असणार आहे. ते म्हणजे आहे पहा पर्याय क्रमांक 4 श्रावण मेघ ही जी आहे कादंबरी ही ग.ल. ठोकळे यांनी लिहिलेली नाही. यामध्ये गावगुंड, टेंबा आणि ठिणगी ह्या ज्या 3ही कादंबऱ्या आहेत याचे लेखक आहेत पहा ठोकळ. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. श्रावण मेघ ही जी आहे त्यांची कादंबरी नाही. प्रश्न 8वा आहे. खालील अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी आपला अर्थ दिला आहे पहा. अर्थ काय आहे तर ऐपतीप्रमाणे खर्च करावा म्हणजेच हा जो अर्थ आहे तर या संबंधी असणारी एक म्हण जी असणार आहे ती कोणती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीप्रमाणेच खर्च करावा. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो जे काही सध्या TCS IBPS जे पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये जर सर्वात जास्त झालं तर म्हणी सोबतच पहा समानार्थी शब्द त्यासोबतच विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत हे सर्वात जास्त वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर त्यामुळे आपण प्रत्येक टॉपिकवरती एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो घेतलेला आहे. त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न 9वा आहे. भारतातील पहिली सौर मोहिमेचं नाव काय आहे पहा. सौर मोहीम यामध्ये लक्षात ठेवायचे 2 आपले विद्यार्थी थोडेसे कन्फ्यूज होत आहेत. सौर मोहीम म्हणजे काय तर लक्षात ठेवा सूर्य जो आहे तर त्याविषयी एक अंतराळामध्ये यान पाठवलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे ते जी मोहीम आहे त्या मोहिमेचं नाव आहे आदित्य L1 ही जी आहे ही नुकतीच पाठवलेली आहे. चंद्रयान 2 जे आहे हे चंद्रावरती लक्षात ठेवा चंद्रावरती गेलेला आहे. लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे. चंद्रयानवरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. लवकरच आदित्य L1 वर देखील आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर भारतातील पहिली सौर मोहीम जी आहे तिचं नाव आहे आदित्य L1. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि चंद्रयान 3 जे आहे मित्रांनो हे नुकतंच गेलेलं आहे. लक्षात ठेवा 2 नाही 2 जे आहे हे 4-5 वर्षापूर्वी पाठवलेलं होतं. तरीही जेवढे काही चंद्रयान आतापर्यंतचे 3 मिशन झालेले आहेत त्यावरही आपण महत्त्वाचे व्हिडिओज घेतलेले आहेत. प्रश्न 10वा आहे. खालील पर्यायापैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करत नाही पहा. महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी असं कोण आहे की ज्या राष्ट्रपतींच्या निवडणुका होतात त्यामध्ये त्याला मतदान करण्याचा हक्क येत नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर विधान परिषदेचे जे सदस्य असतात ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान त्यांचं ग्राह्य धरलं जात नाही किंवा ते करत नाहीत. यामध्ये लक्षात ठेवा लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि विधानसभेचे निवडून आले जे काही सदस्य आहेत या सर्वांना अधिकार आहे पहा राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे. गणेशोत्सव या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे पहा. गणेशोत्सव हा जो शब्द आहे मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हा आपल्याला 3 वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा गणेशोत्सव या शब्दाचा संधी विग्रह काय असणार आहे गण अधिक ईश अधिक उत्सव. पण कोणतं पर्याय क्रमांक 3 गण अधिक ईश अधिक उत्सव म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. अधिनियमाच्या कार्यवाहीमध्ये अडचणी निर्माण झाल्यास दूर करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो पहा. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. जो अधिनियम आहे तर त्याच्या कार्यवाहीमध्ये काही जर अडचणी झाल्या तर त्या अडचणी दूर करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर राज्य सरकार जे आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे तो अधिकार असतो. लक्षात ठेवा यामध्ये राज्यपाल नाही, केंद्र सरकार नाही किंवा राष्ट्रपती येत नाही. यामध्ये फक्त राज्य सरकार हे ते जी अडचण आहे ती दूर करण्याचा अधिकार असतो राज्य शासनाकडे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे. आम्लधर्मीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते पहा. आम्लधर्मीय म्हणजे काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्लधर्मीय म्हणजे थोडेसे आंबट असणारे जे आंबट फळं आहेत तर त्यामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व जे आहे हे कोणतं असतं तर लक्षात ठेवायचे आंबट फळामध्ये म्हणजेच आम्लधर्मीय फळांमध्ये सर्वात जास्त असतं व्हिटॅमिन C म्हणजेच जीवनसत्व क. लक्षात ठेवा व्हिटॅमिन C जीवनसत्वालाच आपल्या इंग्रजीमध्ये विटॅमिन म्हटलं जातं. ABCD हे विटॅमिनचे प्रकार आहेत लक्षात ठेवा. आणि क जे जीवनसत्व आहे त्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत हे आंबटवर्गीय फळं असतात. यामध्ये पहा जीवनसत्व अ च्या या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न हे विचारले जातात. तर जीवनसत्व अ जे आहे याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो लक्षात ठेवा. रात आंधळेपणा हा जो आहे हा व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन B च्या कमतरतेमुळे कोण होतो तर बेरी हा आजार आहे पहा. बेरी नावाचा आजार आहे व्हिटॅमिन B च्या कमतरतेमुळे होणारा. व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे कोणता होतो तर व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होतो पहा स्कर्वी.
आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो पहा मूडदूस. म्हणजे हे जे 4 रोग आहेत किंवा 4 आजार आहेत हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला TCS पॅटर्नमध्ये जे काही आता परीक्षेत प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला टोटल 2011च्या जनगणनेवरती आलेले आहेत. तसेच पहा मित्रांनो, जे IBPS आहे ते देखील त्याच पद्धतीचे प्रश्न थोडेसे घेतं, थोडेसे वेगळे असतात पण प्रश्न जवळपास सेम असतात. तर लक्षात ठेवायचे, आपल्या राज्यामध्ये खालीलपैकी म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता होता? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. तर ठाणे हा जो आहे हा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता 2011च्या जनगणनेनुसार. कारण लक्षात ठेवा, ठाणे जे आहे हे 2014ला ठाण्याचं विभाजन होऊन पालघर आणि ठाणे असे 2 वेगवेगळे जिल्हे झालेत. पण त्यापूर्वी पालघर आणि ठाणे जे आहेत हे अस्तित्वात नव्हता पालघर, त्यामुळे पालघर आणि ठाणे या दोघांची जी लोकसंख्या होती ही एकत्र मोजली होती. त्यामुळेच पर्याय क्रमांक 2 ठाणे जे आहे हे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 7 एप्रिल. पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला जर पूर्ण आपले जागतिक दिनविशेष पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ आपण पाहू शकता. प्रश्न क्रमांक 16 आहे, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा, गोंडवाना विद्यापीठ याची स्थापना. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर 2011 हे जे वर्ष आहे पहा, 2011 साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला विचारण्यात आला होता पहा, गडचिरोलीची जी आरोग्य विभाग झालं होतं, आरोग्य विभागाची भरती, त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला होता. सोबतच भंडारामध्ये जी काही झाली होती आरोग्य भरती त्यामध्येही हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न 17 आहे, जन्म नोंदणी ही जन्मानंतर किती दिवसाच्या आत कायद्याने करणे बंधनकारक आहे? पहा, ज्यावेळी एखादं बालक जन्मलं तर त्याच्या जन्मानंतर किती दिवसामध्ये त्याची हे जे आहे जन्म नोंदणी ते करणं बंधनकारक असतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 21 दिवसाच्या आत. लक्षात ठेवा, 21 दिवसाच्या आत त्याची जन्माची नोंदणी करणं जे आहे हे कायद्यानं बंधनकारक आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, रावण छाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा एक प्रसिद्ध असणारा खेळ आहे? या ठिकाणी पहा आपल्याला खेळाचं नाव दिलेलं आहे पहा, रावण छाया. आणि हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये बाहुल्यांचा खेळ आहे? रावण छाया हा जो आहे हा एक बाहुल्यांचा खेळ आहे, पण तो कोणत्या राज्यांचा आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर ओडिसा हे जे राज्य आहे पहा, ओडिसा हे राज्य, या राज्यामध्ये खेळला जातो हा खेळ रावण छाया. या ठिकाणी मित्रांनो आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्या ठिकाणी आसाम जे उत्तर आहे हे जवळपास 70% पोरांनी आसाम उत्तर दिलं होतं. लक्षात ठेवा, आसाम नाही तर ओडिसामध्ये खेळला जातो पहा रावण छाया नावाचा बाहुल्यांचा खेळ. प्रश्न 19 आहे, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झाला होता? या ठिकाणी पहा आपल्याला जो माहितीचा अधिकार आहे पहा 2005चा, त्यावरही आपल्याला TCS मध्ये जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि IBPS जे आहे हेही आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारणार आहे. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार कायदा जो आहे हा सर्वात पहिल्यांदा जो आहे तो स्वीडन या देशामध्ये लागू करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, संविधानानुसार राज्यकारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? पहा, जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संविधान आहे, तर त्या संविधानानुसार आपल्या देशाचा किंवा एका ठिकाणाचा जो राज्यकारभार आहे तो व्यवस्थित चालतो की नाही हे जे पाहायचं असेल तर ही पाहण्याची जबाबदारी कोणाकडे असते? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर राष्ट्रपतींची जबाबदारी असते पहा, संविधानानुसार राज्यकारभार व्यवस्थित चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे? राष्ट्रपती यांची. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नदीवरती देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला? लक्षात ठेवा, गोदावरी हे जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला अमरावती या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा,
पण आपल्याला औरंगाबाद म्हणजे पहा छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे. लक्षात ठेवा, नाशिक जिल्हा आहे आणि त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती उगम पावते. पर्याय क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेला आहे, तो प्रश्न थोडासा अल्टरनेट होता. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी प्रकाश आमटे हे नाव दिलेलं आहे. तर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा या ठिकाणचा जो लोकबिरादारी प्रकल्प आहे तर तो आहे पहा मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा आपल्या योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सर्वसाधारण माहिती एखाद्या व्यक्तीने मागितली असल्यास किती दिवसात देणे बंधनकारक आहे. पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला माहितीचा अधिकारावरती प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वसाधारण माहिती एखाद्या व्यक्तीने जर मागितली तर त्याला ती किती दिवसाच्या आत द्यावी लागते किंवा ती किती दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर 30 दिवसाच्या आत त्याला माहिती देणं हे बंधनकारक आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, सूर्यापासून येणारी काही किरणे जीवसृष्टीला अपायकारक असतात. अशा किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण कोणता वायू करतो. पहा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही सूर्यापासून अतिनील किरण जे आहे ते आपल्या पृथ्वीवर पडत असतात तर ते अतिनील किरण रोखण्याचं काम जे आहे ते कोण करतो. लक्षात ठेवा, तर ते कोण करतो. पर्याय क्रमांक 4 तर ओझोन थर जो आहे किंवा ओझोनचा वायू आहे तो अडवतो पहा अतिनील किरण सूर्यापासून येणारी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल ओझोन. प्रश्न क्रमांक 25 आहे, शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत होते त्या चौथ्या हिस्साला काय म्हटलं जातं. पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला चौथीचं जे इतिहास आहे शिवरायांचा इतिहास त्यामध्ये या प्रश्नाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज जे होते हे कोणाच्या शत्रूच्या मुलखामधून जी काही वसुली करायचे तर त्या वसुलीचा जो चौथा हिस्सा होता त्या हिस्साला म्हटलं जातं पहा चौथाई. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल चौथाई. प्रश्न क्रमांक 26 आहे, खाली दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा काच कशी असते, पारदर्शक. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्द काय दिलेला आहे, पारदर्शक हा जो शब्द आहे याचा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. पारदर्शक म्हणजे काय, तर अलीकडून पलीकडे दिसणारा असा. तर त्यालाच विरुद्धार्थी शब्द काय होईल, अपारदर्शक. म्हणजेच अलीकडून पलीकडे न दिसणारा त्याला म्हटलं जातं अपारदर्शक. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो जे काही महत्त्वाचे आपल्याला परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्द विचारले जातात पहा तेही आपण डीपमध्ये जवळपास 200 शब्द जे आहेत ते आपण देखील एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, ट्रेन टू पाकिस्तान या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही मराठीमधील लिहिलेले जेवढे काही आपले पुस्तक आहेत मित्रांनो ते आणि त्या पुस्तकांचे लेखक जे आहेत आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण सध्या पहा IBPS आणि TCS अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतंय नेहमी. यामध्ये पहा जे 2023ला जे काही पुस्तकं पब्लिश झालेले आहेत म्हणजे रिलीज झालेले आहेत ते पुस्तकं देखील आपल्याला माहीत पाहिजेत. पण हे जे पुस्तक आहे कादंबरी ही थोडीशी जुनी आहे, ट्रेन टू पाकिस्तान. तर याचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवायचे खुशवंत सिंग. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, पहिली जागतिक जल परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 जे न्यूयॉर्क आहे. पहा न्यूयॉर्कमध्ये पहिली आपली जागतिक जल परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा असल्यास त्यास तो डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो. पहा ग्रामपंचायत सदस्य जो असेल एखादा तर त्याला आपल्या पदाचा जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा जो आहे तो कोणत्या अधिकाऱ्याकडे किंवा तो कोणाकडे द्यावा लागतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जे सरपंच आहेत गावचे सरपंच जे आहेत तर त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा जे आहे तर ग्रामपंचायत सदस्य देऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 4 आपला उत्तर होईल. मित्रांनो या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, भारतात दरवर्षी डॅश हा आठवडा अंधत्व प्रतिबंधक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 वरच हा विचारण्यात आलेला आहे. कारण हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला DMER 2023ला जी एक्झाम झालेली आहे त्यामध्ये विचारला होता. तर लक्षात ठेवा भारतात दरवर्षी 1 ते 7 एप्रिल हा जो एक आठवडा आहे तो आठवडा अंधत्व प्रतिबंधक सप्ताह म्हणून साजरा करतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल.
तर पहा प्रश्न पहिला आहे, 1937 मध्ये सरकारने कोणत्या अधिनियमानुसार प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा DMER जी झाली आहे 2023ला, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, 1937 मध्ये सरकारने असा कोणता अधिनियम आहे की त्याच्यानुसार प्रांतीय विधानसभाच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या? तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर 1935चा भारत सरकार नियम हे आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 आहे, तागाच्या गिरण्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, ज्या तागगिरण्या आहेत त्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा म्हाडा भरतीला विचारण्यात आलेला आहे पहा 2022 मध्ये. आणि ही जी स्पर्धा आहे म्हणजे ही जी परीक्षा होती ती सुद्धा TCS द्वारे घेण्यात आलेली होती. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त तागगिरण्या आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या दक्षिण भारतातल्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, प्रश्न समजून घ्यायचा आहे कारण ऑप्शनमध्ये एक आपल्याला थोडीशी गडबड दिलेली आहे आणि भरपूर विद्यार्थी आहेत याच ठिकाणी कन्फ्यूज होतात. तर पहा, या ठिकाणी काय विचारलंय की 2011ची जी जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार दक्षिण भारत म्हणजे जे साऊथ इंडिया आहे, पहा साऊथ इंडिया जे आहे असं कोणतं राज्य आहे की त्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, तेलंगणा हे ऑप्शनमध्ये कधीच आपल्याला घ्यायचं नाही कारण 2011 या वर्षी तेलंगणा राज्य जे आहे हे अस्तित्वात नव्हतं. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहेत, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन 2014 मध्ये तेलंगणा वेगळं झालं आहे, लक्षात ठेवा. पण त्यापूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहेत हे एकत्र राज्य होते. त्यामुळे 2011च्या म्हणजे जनगणनेनुसार जे साऊथ इंडियातलं सर्वात मोठं राज्य होतं लोकसंख्येच्या दृष्टीने ते होतं पहा आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आपल्याला जर प्रश्न विचारला की 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं, तर उत्तर प्रदेश हे जे आहे हे सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. लक्षात ठेवा, 3 राज्य आपले टॉपचे सर्वात जास्त लोकसंख्या असणार आहे. पहिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे महाराष्ट्र आणि तिसरं जे आहे ते आहे पहा बिहार. हे जे आहे हे 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्येचे 3 राज्य आहेत. आणि साऊथ इंडियातील सर्वात जास्त कोणतं होतं, तर आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा डॅश 2015 पासून लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण डेट विचारलेली आहे, वर्ष दिलं आहे 2015 आणि जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015चा तो कोणत्या दिवशीपासून लागू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 28 एप्रिल. पहा, 28 एप्रिल 2015 या दिवसापासून तो लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील खालीलपैकी कोणती पर्यावरण चळवळ थेट वृक्षतोड रोखण्याशी संबंधित होती? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती चळवळ होती की ती डायरेक्ट आपल्याला वृक्षतोड रोखण्यासाठी म्हणजे वनरक्षण, लक्षात ठेवायचे, वनाचा बचाव करण्यासाठी किंवा झाडांची तोड वाचवण्यासाठी ती चळवळ राबवण्यात आलेली होती? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर चिपको आंदोलन किंवा चिपको चळवळ जी आहे ही थेट वृक्षतोड रोखण्याशी संबंधित होती. आणि याचं जर श्रेय जातं तर ते जातं कोणाला? सुंदरलाल बहुगुणा यांना. किंवा ते जे आहेत पहा हे चिपको आंदोलन किंवा चिपको चळवळ जी आहे त्याचे एक प्रकारे प्रणेते होते. लक्षात ठेवायचे कोण? सुंदरलाल बहुगुणा. त्यांची चळवळ होती चिपको आंदोलन. पर्याय 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, सांझी कला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला आर्ट दिले आहे पहा, तर त्या आर्टचं नाव आहे सांझी. लक्षात ठेवा, सांझी ही जी कला आहे ही भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर मथुरा हे जे आहे हे शहर आहे आणि उत्तर प्रदेश जे आहे हे राज्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर पहा उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पण या ठिकाणी आपण मथुरा जे आहे हे मुद्दाम घेतलेला आहे कारण त्या ठिकाणी ही सर्वात जास्त कला प्रचलित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते? पहा, कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पुरंदर दास हे जे आहेत यांना कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, ऑलिम्पिक इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेली आहेत?
आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे। तर पहा, आतापर्यंत जेवढे काही ऑलिम्पिक झाले आहेत तर ऑलिम्पिकच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जे आहेत आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी जिंकलेले आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 मायकल फिलिप्स किंवा मायकल फेल्प्स हा जो आहे हा एक जलतरणपटू आहे म्हणजे स्विमर आहे। तर त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजेच पहा 23 गोल्ड मेडल जे आहेत हे ऑलिम्पिक इतिहासात एकट्यानं जिंकलेले आहेत। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे शास्त्र रामानुजन पुरस्कार हा गणित क्षेत्रामध्ये दिला जातो। त्या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात। तर या ठिकाणी प्रश्न असा एक विचारला होता आपल्याला TCS मध्ये की शास्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो। लक्षात ठेवा, तर गणित या क्षेत्रामध्ये दिला जातो। या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी उत्तर दिलं आहे, गणित क्षेत्रामध्ये दिला जातो, पण त्या पुरस्काराची जी सुरुवात आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर 2005 या वर्षापासून करण्यात आली आहे पहा सुरुवात कशाची, रामानुजन पुरस्काराची, जो की गणित क्षेत्रामध्ये दिला जातो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कोणत्या वर्षी केलेला आहे। यावरही आपल्याला 2 प्रश्न हे विचारले होते। 2021ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला होता आणि 2023ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता। तसेच हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा म्हाडा 2022ला जी झाली आहे त्यामध्ये देखील विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न टोटल आपण जशास तसा घेतलेला TCSने घेतलेला हा प्रश्न आहे। तर पहा जो खेलरत्न पुरस्कार होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं आहे आणि ते वर्ष आहे पहा 2021। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छटपूजा हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो। पहा छटपूजा हा जो उत्सव आहे हा आपल्या देशामध्ये खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये हा उत्सव किंवा एक प्रकारे आपण त्याला सण म्हणू शकतो तो साजरा केला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बिहार हे जे राज्य आहे पहा बिहार राज्य, तर बिहारमध्ये छटपूजा हा जो आहे हा उत्सव साजरा करतात। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे भारतात सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण त्यालाच आपण MPEDA असं म्हणतो, तर याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे। पहा कशाची, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण याची सुरुवात जी आहे किंवा एक प्रकारे याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली आणि कोणत्या ठिकाणी असंही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्या ठिकाणी आपण दोन्ही घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आहे। आणि याची जी स्थापना आहे ही आहे 1972 या वर्षीची। जर आपल्याला शहर विचारलं तर कोची या ठिकाणी, राज्य विचारलं तर केरळ या ठिकाणी। लक्षात ठेवायचं आहे 3 प्रश्न आपल्याला एकाच प्रश्नामध्ये तयार झालेले आहेत। 1972 साली भारतामध्ये आपल्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आहे त्याची जी स्थापना आहे ती झाली आहे 1972ला। कोणत्या शहरात झाली तर कोचीमध्ये। जर राज्य विचारलं तर कोणतं आहे, केरळ। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोहा डायमंड लीग मध्ये भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे। मित्रांनो हे जे 4ही खेळाडू आहेत हे आपल्या भारताचे खेळाडू आहेत पहा आणि हे सर्व भालाफेक खेळाडू आहेत। पण यामध्ये असा प्रश्न आहे की हा करंट अफेअर्सवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर मे 2023 मध्ये दोहा या ठिकाणी डायमंड लीग झाली होती, तर त्या ठिकाणी नीरज चोप्रा यांनी जे आहे हे सुवर्ण म्हणजे एक प्रकारे अव्वल स्थान म्हणजे पहिला क्रमांक मिळवला होता भालाफेकमध्ये। पर्याय क्रमांक 3 नीरज चोप्रा या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14 आहे सादीर या प्राचीन नृत्य प्रकारासाठी कला प्रकारातील पद्मश्री पुरस्कार कोणत्या नृत्यांगनीने मिळवलेला आहे। प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। सादीर ही जी आहे एक प्राचीन नृत्य प्रकार आहे आणि या कला प्रकारामध्ये कोणी पद्मश्री मिळवणारा खालीलपैकी नृत्यांगन कोणती आहे किंवा कोणत्या नृत्यांगनेने तो पुरस्कार मिळवला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर आर मुथू कन्नामल ह्या ज्या नृत्यांगनी आहेत तर यांनी सादीर ही जी एक प्राचीन नृत्य कला आहे या प्रकारामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळवलेला आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे लावा नृत्य हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील वा कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे। पहा या ठिकाणी लावा नृत्य आहे आणि हे जे आहे हे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे किंवा कोणता असा केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे। तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर लक्षद्वीप हे जे आहे पहा या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशामध्ये लावा नृत्य जे आहे हे
फेमस आहे? पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, बढ़ती का नाम जिंदगी ही खालीलपैकी कोणत्या बँकेची टॅगलाईन आहे? आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता तलाठी भरती 2023ला, म्हणजे याच वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बढ़ती का नाम जिंदगी ही जी टॅगलाईन आहे ही कोणत्या बँकेची आहे? लक्षात ठेवायचं. तर ही जी आहे ही ॲक्सिस बँकेची टॅगलाईन आहे, बढ़ती का नाम जिंदगी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, डॅशशी संबंधित शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचं एक ध्येय आहे. पहा, या ठिकाणी एक आपल्याला कृषी योजना दिलेली आहे. तर ही योजना काय आहे? तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणं हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 2 अनुसूचित जमाती ज्या आहेत तर त्यांना वित्तीय सहाय्य पुरवणं हे जे आहे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचं एक मेन उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये फरक आहे. पहा, अनुसूचित जाती म्हणजे कोण? तर SC, आणि अनुसूचित जमाती म्हणजे कोण? तर ST. यांच्यासाठी ही योजना आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? पहा, सर्वाधिक जास्त किनारपट्टी लाभलेला आपल्या राज्यातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी हा जो जिल्हा आहे याला महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आपल्याला 2018 विचारला होता, 2019 मध्ये विचारला होता, 2022ला सुद्धा विचारला आहे आणि 2023ला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. प्रश्न 19 आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा, WTO याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 1 तर 1995 मध्ये. पहा, 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटना म्हणजे त्याला आपण WTO म्हणतो याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, पंजाबमधील प्रसिद्ध शीश महाल खालीलपैकी कोणत्या राजकर्त्यांनी बांधलेला आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. तर शीश महाल जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पंजाब या राज्यामध्ये आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिला आहे की पंजाबमधील जो प्रसिद्ध शीश महल आहे तो कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधलेला आहे? आणि या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर उत्तर याचं असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 3 महाराजा नरिंदर सिंग यांनी बांधलेला आहे पहा शीश महल पंजाबमध्ये. आणि हा प्रश्न आपल्याला 2022ला जी म्हाडा झाली त्यामध्ये विचारला होता आणि 2023ला जी DMER परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल महाराजा नरिंदर सिंग. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? पहा, जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनायटेड स्टेट. पहा, लक्षात ठेवा, युनायटेड स्टेटचं जे संविधान आहे हे जगात सर्वात लहान असणारं संविधान आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि भारत जे आहे ही भारताची लोकशाही जी आहे, पहा, भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी असणारी लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, धार्मिक बाबतीत आचारांचे स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणता आहे? हा जो प्रश्न आहे पहा, हा तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, जी 31 तारखेची तिसरी शिफ्ट झालेली आहे तर तिसऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न होता. तर धार्मिक बाबतीमध्ये आचारांचं स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणता आहे? आणि अनुच्छेद कोणता आहे तो? तर अनुच्छेद 26 जो आहे हा धार्मिक बाबतीमध्ये आचारांचं किंवा विचारांचं स्वातंत्र्य देणारा एक अनुच्छेद आहे. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न 23 आहे, महाराष्ट्र झोपडपट्टी यामध्ये सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला आहे? पहा, महाराष्ट्र झोपडपट्टी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1971 या वर्षी करण्यात आलेला आहे पहा अधिनियम तो मंजूर. कोणता अधिनियम आहे? महाराष्ट्र झोपडपट्टीचा. त्यामध्ये सुधारणा, त्यांचं निर्मूलन आणि त्यांचं पुनर्विकास करणं हा जो अधिनियम आहे हा 1971ला मंजूर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील माडियागोंड या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी 1973 मध्ये लोकबिरादारी प्रकल्प म्हणजेच LBP हा कोणी सुरू केला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशाच प्रश्नामध्ये आपल्याला 2-3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न काय विचारला आहे की पहा, माडियागोंड या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी
कोणत्या वर्षी? 1973 या वर्षी. कोणत्या ठिकाणी किंवा कोणता प्रकल्प आहे? तर लोक बिरादारी प्रकल्प हा कोणी सुरू केला आहे? तर याचं उत्तर काय होईल पहा, तर बाबा आमटे यांनी सुरू केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला LBP याचाही फुल फॉर्म विचारण्यात येऊ शकतो. तर LBP म्हणजे काय? तर लोक बिरादारी प्रकल्प. हा जो आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जमातीच्या एकात्मिक विकासासाठी? तर माडिया गोंड. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे किंवा कोणत्या नदीच्या तीरावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, जी गोमती नदी आहे हिच्या काठावरती आहे पहा गुजरात राज्यामधील प्रसिद्ध असणारं द्वारकाधीश मंदिर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2023 मध्ये पुस्तक हे प्रकाशित झालेलं आहे आणि हे जो प्रश्न आहे हा तलाठी भरतीच्या आपल्या 31 ऑगस्टला जो पेपर होता त्याच्या आपल्याला तिसऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारला होता. सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत बोरिया मुजुमदार. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या हस्ते कैसर-ए-हिंद हे सुवर्ण पदक मिळालेल्या प्रसिद्ध भारतीय चित्रकाराचं नाव काय आहे? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला चित्रकार म्हणजे एक आर्टिस्ट, एक पेंटर विचारला आहे की तो कोण आहे की ज्यांना लॉर्ड कर्झनद्वारे कैसर-ए-हिंद सुवर्ण पदक मिळालेलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, राजा रवी वर्मा यांना मिळालेलं होतं पहा कैसर-ए-हिंद नावाचं सुवर्ण पदक. एक पुरस्कार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे? पहा इंडियामध्ये अन्न सुरक्षा जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे हा कोणत्या वर्षी लागू केला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जुलै 2013 हा जो वर्ष आहे पहा जुलै 2013 मध्ये आपल्या इंडियामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे हा लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? पहा आपल्या राज्यामध्ये राष्ट्रकूट राजवंश जे आहे याची जी सत्ता आहे ही सर्वात आधी कोणी स्थापन केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर दंतीदुर्ग हा जो राजा आहे किंवा राष्ट्रकूट राजवंश आहे यांनी सुरू केलेला आहे पहा दंतीदुर्ग यांनी आपल्या राज्यामध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? पहा बारडोलीचा जो सत्याग्रह झाला त्याचं नेतृत्व कोणी केलं? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं आहे पहा बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न की जे आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले होते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली PDF त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.